बातमी नाशिकमधून आहे। दर्शनाकरता आलेला एक भाविक थेट खड्ड्यात पडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे। नाशिकच्या सरदार चौक परिसरातील सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोर हा प्रकार घडलाय। कुंभमेळ्याच्या कामाकरता हा मुख्य रस्ता खोदून ठेवलेला आहे, पण खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या बाजूला कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, बॅरिगेटिंग केलं गेलेलं नाही। त्यामुळे या खड्ड्यात भाविक पडला। अनेक दिवसांपासून काम अपूर्णच असल्याने नाशिककरांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण झालेला आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी बब्बू शेख यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। बब्बू, नेमकं काय घडलं? अंदाज आला नाही, समोर खड्डा दिसला नाही, खड्डा खूप खोल आहे, काय नेमकं घडलंय? सुवर्ण, खरं तर आता सध्या नाशिकचे जे खड्डे आहेत ते गाजत आहे। सर्व म्हणजे सिंहस्थाच्या कामासाठी अनेक ठिकाणी कामं सुरू आहे आणि ठिकठिकाणी खड्डे खणण्यात आलेले आहे। असाच एक जो सरदार चौक आहे या भागात एक देवीच्या मंदिरासमोर हा खड्डा मोठा काम सुरू आहे, तिथे तो खड्डा आहे आणि हा जो व्यक्ती आहे तो जात असताना त्याच्या लक्षात तो खड्डा आला नाही आणि तो त्याच्यात पडलाय आणि त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। त्याच्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं, त्याला 7 ते 8 टाके पडलेले आहेत। एकूणच नाशिकचे जे खड्डे आहेत ते जीव घेणे ठरत आहे आणि याचीच गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक, आपल्याला जी माहिती मिळते एका नाशिकच्या खड्ड्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलवली आहे अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची, आणि या खड्ड्यांच्या बाबतीत त्याच्यात काय तोडगा निघतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। स्वर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। 7 ते 8 टाके त्याला पडलेले आहेत। त्याला कुठल्याही प्रकारे बॅरिगेटिंग नव्हतं, कुठले काही बोर्ड्स लावलेले नव्हते, त्यामुळे त्याला या खड्ड्याचा अंदाज आला नाही। तो या खड्ड्यात पडला आणि गंभीर जखमी झाला। रुग्णालयात त्याला दाखल केलं। 7 ते 8 टाके त्याला पडलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या महादेवगड इथं निपाणी इथल्या पर्यटक सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला। निपाणीहून आलेल्या पर्यटकांचा एक गट महादेवगड इथं फिरण्याकरता आला होता। यावेळी रेलिंगच्या बाहेर जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करताना डॉक्टर सय्यद यांचा पाय घसरला आणि ते थेट दरीत कोसळले। घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांसह सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम शोध मोहीम आणि बचाव मोहीम राबवते आहे। परिसरात दाट धुकं असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे। ही रेस्क्यू मोहीम पूर्ण होईपर्यंत महादेवगड पर्यटन स्थळ तात्पुरतं बंद करावं लागलेलं आहे। ठाण्यातल्या मीनाताई ठाकरे चौकामध्ये गर्दुल्यांना शिवसैनिकांनी चोप दिला। मीनाताई ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी मद्यप्राशन करत असलेल्या गर्दुल्याला शिवसैनिकांनी चोप दिलेला आहे। ठाण्यातील शाखा प्रमुख राहुल नागरगोजे यांनी चोप देऊन गर्दुल्याची हकालपट्टी केली। स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जाते। बातमी पुण्यातून आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये डीप फेक व्हिडिओद्वारे 1,07,00,000ची फसवणूक झालेली आहे। सीतारमण यांचा डीप फेक व्हिडिओ वापरला गेला आणि फसवणूक करण्यात आली। सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीचं आमिष देत फसवणूक केली। IPO मध्ये गुंतवणूक करत व्यावसायिकाची लूट करण्यात आलेली आहे। पुणे शहर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।